मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जातोय. पाहूयात. शिल्पकार आपटे कुठे आहे? शिंदेच्या मुलाला विचारा. संजय राऊतांचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा. कॉन्ट्रैक्टर शिल्पकार सब लापता है. मुख्यमंत्री के बेटे को पूछो कहाँ है. मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहाँ है, उनके सब साथी कहाँ है, पूछो उनको. शिल्पकार जयदीप आपटे नंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटील सुद्धा फरार. कालपासून आपटेचा मोबाईल सुद्धा नॉट रिचेबल. चेतन पाटील याच्याही कोल्हापुरातल्या घराला कुलूप. महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी पुतळा उभारला. जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. विजय वडेट्टीवार यांचा निशाणा. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे यांचा आदित्य ठाकरे यांना फोन. राज्यात काही घडल्यास फडणवीस जबाबदार. राणे परिवार बालबुद्धी. आदित्य ठाकरे यांची टीका. हा महाराजांचा किल्ला आहे आणि हे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. इथे तरी घडल्या नाही पाहिजेत. यायच्या अंगावर निश्चितपणे या. मग शिवसैनिक काय हे आम्ही पण दाखवून देऊ. महाराष्ट्रात काही ना काहीतरी घडलं तर देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार राहतील. राड्यामुळेच शिवसेना पुढे आहे आणि तेव्हा तो शेंबडा होता. उद्धवला सुद्धा माहिती नाही. निवडणुका समोर आहेत म्हणूनच विरोधकांचं राजकारण सुरू. नारायण राणेंचा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल. राड्यामुळे शिवसेना नाव रूपाला आली हे त्याला काय माहित. शेंबडा होता तेव्हा. त्याला काय माहित शिवसेना. उद्धवला तरी काय माहित हो. पुतळा कोसळला याची पूर्ण जबाबदारी बांधकाम विभाग आणि सरकारची. लोकशाही ऐवजी यांना झुंडशाही आणायची आहे. किल्ल्यावरील राड्यानंतर जयंत पाटील आक्रमक. 30 तारखेला मालवणमध्ये जाणार. शिवरायांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार. न्यायाधीशांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करा. संजय राऊतांची मागणी. वाद मिटवण्यासाठी जयंत पाटलांकडून राणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न. आम्ही पोलिसांना वेळ सांगितलेली. ठाकरे गटानंच घाई केली. निलेश राणेंचा आरोप. 2 तासानंतर महाविकास आघाडीचे नेते किल्ल्याबाहेर पडले. नारायण राणेंकडून पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी. नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर. वडेट्टीवार आणि राणेंचं किल्ल्यावर हस्तांदोलन सुद्धा.